नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज आम्ही चाललो आहोत आमच्या गावातल्या जत्रेला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग जाऊया आपण। आता आम्ही जत्रेला गणनाथ देवस्थानाजवळ पोहोचलेलो आहोत। तर आता मी अगरबत्ती आणि फुलांची माळ घेते। तर चला तर मग आतमध्ये जाऊ। तर हे देव निरंकाल गावात स्थानिक आहे। या देवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गणनाथ देव हा निरंकाल गावातला ग्रामदेव आहे। निरंकाल गावात प्रत्येक वाड्यात देवस्थान आहेत, पण गणनाथ देव हा 7 वाड्यांचा ग्रामदेव आहे, म्हणून या मंदिरात जास्त प्रमाणात गर्दी होते। ध्रुव बाळाची तर ही पहिलीच जत्रा, म्हणून बाळाने पण दर्शन घेतलं। मंदिराजवळ पोचल्यावर किती छान आणि मन प्रसन्न होतं। तर दर्शन झाल्यावर आम्ही प्रदक्षिणा काढल्या आणि आता आम्ही बाहेर गेलो, कारण ध्रुव राहत नव्हता। तर थोड्या वेळानंतर गणनाथ हायस्कूलची मुले आरती सादर करणार आहेत। त्यात माझा मुलगा कासाळे वादक आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते। तर बाहेर येताच आम्हाला पालखीचे पण दर्शन झाले। ध्रुवला बघा कसा फिरतोय। तर आम्हाला वाटलं आरती सादर करणार आहेत, म्हणून आम्ही आतमध्ये आलो। तर त्यांचं थोडा वेळ भजन असणार आहे, त्यानंतर आरती सादर करणार। आरती बघण्यासाठी आम्ही खूप एक्साइटेड आहोत। तर आरती झाल्यावर आम्ही बाहेर गेलो आणि फेरीत आम्ही खूप मज्जा केली। खूप काय काय केलं ते बघा। तर आम्ही रिंगांनी पण खेळलो। रिंग तर पडलंच नाही, तर एकदा पडलं, पण ते काकांनी निग्लेक्ट केलं, कारण ते बाटलीच्या मधोमध बरोबर पडलं पाहिजे असं ते का म्हणाले। त्याला त्याच्या दीदीकडून काय भेटलं? पिल्लू। ध्रुव तर आज जास्तच खुश आहे, कारण त्याला आयफोन भेटणार आहे ना। आता सध्या चेक वगैरे करून घेतलेला आहे। जत्रेला तर आम्ही खूप खरेदी केली। नंतर आम्ही जास्त वेळ नाही थांबलो। तर आता आम्ही निघालो। टाइम पण झालेला, त्यासाठी आम्ही आता निघालो। तर माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा।